तर मंडळी, अतिशय दुर्गम घाट पार करून या किल्ल्याच्या पायथ्याशी जावे लागते. किल्ल्यावर पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. एका बाजूला असलेली दरी जणू म्हणजे सप्त पाताळातील खालचा नर्क आहे असं वाटतं. धडधाकट, सबळ आणि मजबूत माणसानेही जेरीस येतील अशा भयंकर पायऱ्या ह्या किल्ल्याला आहेत. मग आपल्यासारख्या दुबळ्या व्यक्तीची काय कथा? हा किल्ला आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. एवढ्या अवघड आणि वेड्यावाकड्या वाटेने किल्ल्यावर कोणीही चढून दाखवावे. संपूर्ण पृथ्वीवरचा कोणताही डोंगर या किल्ल्याच्या पासंदालाही उतरू शकणार नाही, एवढा हा भव्य आहे. हे शब्द आहेत किल्लेदार खानाचे. या किल्लेदार खानाचे खरं नाव हातम खान. पण किल्लेदारीत निपुण असलेल्या या मोगली सैनिकाला जेव्हा महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याची जबाबदारी मिळाली, तेव्हा त्यानं घाबरून एक पत्र लिहिलेलं आणि आपल्या अवस्थेचं वर्णन केलेलं. या किल्ल्याचे नाव तोरणा. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण ज्या किल्ल्यावर बांधलं, गरुडाचं घरटं तोरण, शत्रूलाही धडकी भरवणारा तोरणा शिवरायांनी स्वराज्यात आणला. बेलाख तोरण्याला आपलं बलस्थान बनवलं. जो किल्लेदार खान तोरण्याला भीत होता, त्याचा मावळ्यांनी तोरण्यावरच अंत केला. शंभूजी राजांच्या मृत्यूनंतर तोरणा पुन्हा स्वराज्यात आणला. हे एवढं सगळं सांगण्याचे कारण सोपं आहे. तोरणा किल्ला हा मराठी साम्राज्याच्या इतिहासातील वैभव आहे. पण सध्या कसं होतंय? तोरणा किल्ला चर्चेत येतोय भुताटकीच्या अफवांमुळे. त्याचं झालंय काय? पावसाळा तोंडावर आल्यामुळे ट्रेकर्सची लाट आली. सगळ्यांना फिरायला जायचंय, सगळ्यांना फिरण्याचे बेत आखायचेत. अर्थात गर्दी आणि दर्दी यात फरक आहेच. पण कुठल्या किल्ल्यावर का जायचं ह्या प्रश्नाचं तोरण्याबद्दलचे उत्तर दुर्दैवानं येतं भुताटकी. म्हणजे जी भूमी पराक्रमाने गाजली तिथं भुताटकीच्या गप्पा, भुताटकीच्या स्टोऱ्या. पण कशामुळे? याचं मूळ नेमकं आहे काय? तोरणा किल्ल्यावरच्या भूताची अफवा पसरली कशी? त्याचीच ही स्टोरी. मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आता सगळ्यात आधी इंटरनेटवर चर्चेत असलेल्या तोरणा किल्ल्याबद्दलच्या भुताटकीचे अनुभव काय आहेत याच्यावर नजर टाकूयात. पुणे म्हणतंय तोरणा किल्ल्यावर भूत आहे, जे रात्रीच्या वेळी आवाज देतं, तेही एका ठराविक ठिकाणी. आता विस्कटून सांगायचे तर चर्चा अशा होत्या की रात्री मेंगाईच्या देवळात झोपल्यावर बाहेर एक माणूस दिसतो, अगदी वयस्कर. किती थंडी असली, पाऊस असला तरीसुद्धा साध्याच कपड्यात असलेल्या या माणसाच्या हातात कंदेल असतो. पण त्याच्याजवळ जायचा प्रयत्न केला, त्याला आवाज द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना ना माणूस दिसतो ना समोरून त्या माणसाचा आवाज येतो. बरं, काही जण सांगतात आमच्या मित्रांनाही हा माणूस दिसला होता, पण त्याच्या हातात कंदील नव्हता. तो उभा होता अगदी शांतपणे, मेंगाईच्या देवळाबाहेर पहारा देत असल्यासारखा. जेव्हा आमचे मित्र त्याच्याशी बोलायला गेले तर ना तिथे तो माणूस होता ना कुणाचा पहारा होता. होता तो फक्त वाऱ्याचा आवाज आणि त्याच्यावर चढ ठरणारी एक भयान शांतता. आता एवढे ऐकून वाचून आम्ही काही अनुभवी ट्रेकर्सला फोन लावले. चर्चा त्यांच्याही कानावर आल्या होत्या. कोणी सांगायचे मेंगाईच्या मंदिरात शांत झोपलो होतो, अचानक दरवाजावर थाप पडली. काही जण दरवाजाजवळ गेले. दरवाजा उघडण्याआधी नाव विचारलं तर बाहेरून आवाज आला, मी आहे दिवेकर. पण दार उघडल्यावर त्यांना कुणीच दिसलं नाही. काही ट्रेकर्स आमच्या ओळखीतल्या मित्रांना मंदिराच्या दरवाजाबाहेरून एका वृद्ध महिलेचा आवाज आला होता. त्यांनी कोणी पाहिजे असं विचारलं तर त्या महिलेनं आत असलेल्या सगळ्या मुलांची नावं सांगितली. यांनी भीतीनं दरवाजाच उघडला नाही. पुन्हा आवाज दिला तर महिलेसोबत एक वृद्ध माणसाचा आवाज आला. त्यानं आपलं नाव सांगितलं, दिवेकर. आता या चर्चेमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत. मेंगाई देवीचं देऊळ, कंदील घेऊन उभा असलेला किंवा मंदिराबाहेर दिसणारा एक वृद्ध माणूस आणि त्याचं नाव दिवेकर. म्हणजे काय तर किल्ल्यावरच्या भूताच्या अफवा, चर्चा, गप्पा हे सगळं एकाच नावाभोवती फिरत होतं, दिवेकर. मग काही जण म्हणाले या दिवेकर आजोबांचा शोध घ्यावा. याचे IQ संदर्भ बऱ्याच लोकांकडून ऐकले. मग त्यात स्थानिक लोक आहेत, वारंवार तोरण्याचा ट्रेक करणारे ट्रेकर्स. सर्वांना दिवेकरांबद्दल माहिती आहे. पण
आपला रोख होता एखादा लिखित संदर्भ शोधण्याकडे. शोधाशोध करता करता तो सापडला गुणी दांडेकर यांच्या दुर्गभ्रमण गाथा या पुस्तकात. दांडेकर लिहितात, आम्ही दोघांनी घासभर खाऊन घेतलं, मग उदासवाण्या चांदण्यात बाहेर पडलो. 10-20 पावले पुढे गेल्यावर भुईत एक धोंडा गाडलेला आढळला. ते म्हणे, कुण्या बामणाचं भूत आहे. आम्हाला आढळलं नाही. आता यातला ते म्हणे हा संदर्भ होता गुणीदा आणि त्यांना गडावर भेटलेले एक गुरवामधल्या संवादाचं. आता गुणीदांसारखाच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भटक्याच्या पुस्तकातही भूताच्या खुणांबद्दल संवाद आहे. त्याचा दाखला अगदी आजही काही कार्यकर्ते देतात. पण गुणीदांच्या पुस्तकात पुढचंच वाक्य हे आहे की आम्हाला आढळलं नाही, म्हणजेच त्यांना भूतभीत काही दिसलं नव्हतं. पण तरीही या भूताची खूण आणि दिवेकर ही चर्चा होतच राहते. कारण कुणी म्हणतं दिवेकर हे किल्ल्याजवळच्या धानेप गावातले, ते तोरण्यावरच राहायचे, त्यांचा तिथेच मृत्यू झाला आणि आता तोरणा किल्ल्यावर दिसत राहतात. कुणी म्हणतं वेल्ह्याच्या तहसील कार्यालयाकडून दिवेकरांच्या भूतासाठी नैवेद्यासाठी खर्चही मंजूर केलाय. पण या सगळ्या आहेत चर्चा. खरं खरं सांगा की असं काय म्हणलं की लोक म्हणतात बाबा खरं खोटं आई मेंगाईला माहीत. आता याचाच अर्थ काय, तर तोरणा किल्ल्यावरच्या भूताची अफवा प्रचंड जुनी आहे, जी लोककथांमधून गावकऱ्यांच्या गप्पांमधून पसरली आहे. मग लोकांना भास होतात, आवाज ऐकायला येतात. त्याचं काय, काही जण म्हणतात माणूस जातोय उंचीवर, त्यात दमतोय, मग साहजिकच ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्यामुळे त्यांना हॅलोसिनेशन म्हणजेच भास होत असावेत, असाही काही जणांचा अंदाज आहे. पण तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की तोरणा इतक्या उंचीवर नाही आहे की तिथं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन भास होतील. बऱ्याचदा लोकांच्या डोक्यात ऐकलेली गोष्ट किंवा भीती फिट बसलेली असते आणि असा अनुभव आल्याची चर्चा वाढतात. एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला होतं आणि मग तोरणा किल्ल्याचा उल्लेख निघाल्यावर कुणी म्हणतं तिकडं दिवेकरांचं भूत दिसतं, तिकडं आवाज ऐकू येतात, तिकडं कोणीतरी पाय ओढत आणि चकवा लागल्याचे किस्से. काय आहे तर चकवा खरंच असतोय का याचा व्हिडिओ देखील लवकरच येईल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जय शंभूराजे.